श्री वल्लभ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। शिव शिव शंभो शिव 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 शंभो शिव 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 नारायण अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मी बालराज लक्ष्मीनारायण दोनतोल, दत्त मंदिर पुजारी। यावर्षी गतवर्षाप्रमाणे पूर्व विभागाचा श्री गुरुचरित्र पारायण ग्रुपच्या वतीनं आज आपला हा गुरुचरित्र पारायण आज समाप्त होत आहे। उद्यापनाच्या दिवशी या ठिकाणी अनेक भक्त या गुरुचरित्र पारायण ग्रंथामध्ये पारायणासाठी सकाळपासूनच त्यांनी आपलं तळमळ वाढवून या ठिकाणी गुरूंचा कृपा लाभण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। आज त्यांचा सप्तदिनामध्ये गुरुचरित्र पारायण पूर्ण झालेलं आहे। आता श्री गुरूंचं या ठिकाणी विशेष एक कसं आहे की या ठिकाणी साक्षात आपण ज्या ठिकाणी अंतःकरण शुद्ध असता सदा वाचावे गुरुचरित्र असं म्हणत असताना साक्षात या ठिकाणी श्री गुरुचरित्र गुरूंचे पादुका कडगंची होऊन या ठिकाणी करुणा पादुका या ठिकाणी आम्हाला दर्शनास आलेले आहेत। हा आमचा अहोभाग्य आहे। आता त्याच गुरुचरित्र करुणा पादुकांचा या ठिकाणी राजोपचार अभिषेक पूजा आणि सहस्त्र पुष्पार्चना या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर श्री गुरूंची महाआरती तसेच नंतरनं महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी श्री गुरुचरित्र दत्तनगर पारायण ग्रुप यांनी हा पूर्ण व्यवस्था केलेला आहे। यासाठी अनेक दत्तभक्त यामध्ये समावेश होऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडत आहे। जय गुरुदेव दत्त। पूर्व भागातील श्री दत्त महाराज संप्रदायाच्या वतीने लोटस फंक्शन हॉल येथे गेल्या आठवडाभर श्री दत्त पारायण सुरू असून या पारायणात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झालेत। एक आध्यात्मिक ऊर्जा या ठिकाणी निर्माण झालं आहे। भक्तांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नतेचं वातावरण आहे। आज समाप्ती आहे। समाप्तीला मला या ठिकाणी दर्शनाचा योग मिळाला। आयोजकांच्या वतीने मी धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि दुपारच्या सत्रात महाप्रसादाचंही आयोजन केलं आहे। या महाप्रसादासाठी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करत आहे। धन्यवाद। गुरुपौर्णिमेनिमित्त आज सप्ताह आयोजन केलेला होता। धर्माचा प्रसार आणि गुरुदत्त संप्रदाय घराघरात पोहोचवणे हा एकच उद्देश होता आणि दररोज सर्व अध्याय पूर्ण करून दत्ताची आरती करून मनोभावे आपला संकल्प पूर्ण आम्ही करत होतो। जय गुरुदेव दत्त। मी ॲडव्होकेट संदीप प्रेमचंद संघा। आम्ही इथे पूर्व विभाग दत्त महाराज ग्रुप पारायण ग्रुपतर्फे लोटस मंगलकार्य येथे पारायण करीत आहोत। आज 7वा दिनी समाप्ती आहे। मागील 7 दिवसापासून आम्ही गुरुचरित्र पारायण करीत आहोत। प्रतिदिवशी नियतकालीन दिल्याप्रमाणे अध्यायाचे वाचन होत आहे। समस्त लोक कल्याणार्थ हे पारायण केले जात आहे। लोक समाजात हिंदू धर्माची उन्नती व्हावी आणि समाजात पारायणाची कीर्ती प्रसार व्हावा म्हणून आम्ही सर्वजण करीत आहोत। जवळजवळ ह्या वर्षी
200च्या आसपास पारायणकर्त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. आज समाप्ती दिवशी महापूजेचं आयोजन केले आहे. महारुद्राभिषेक करून दत्त महाराजांची स्थापना केली जात आहे. त्यानंतर महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा ही विनंती आहे. जय गुरुदेव दत्त. धन्यवाद. सोमनाथाची गंगावली 60 वर्षांची वडिलावली इसरपुरी पुत्रसंतती 39 सागरी अठ्ठाई नरहरी काष्टा आत्मवडील देवळी त्याच्या श्री वल्लभ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.